नमस्कार. मी ते व्हेज जेवण बनवत आहे. लाल माठ्याची पानांची भाजी बनवलेली. ते देठ मी बाजूला ठेवलेले, ते साफ करून घेते अशा प्रकारे आणि धुवून घेते स्वच्छ. पाणी निथळलेले आता मी बारीक कापून घेते. भाजीचे देठ कापून झालेले आहेत. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता घालून कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. त्यात कापून ठेवलेले देठ घालते. इथे चणे मी भिजून शिजून घेतलेले कुकरमध्ये, ते घालते. हिंग, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि सगळं मिक्स करून घेते आणि झाकण लावते 2 मिनिटं. झाकण काढलेलं आहे. आता 2 चमचे पाणी घालते आणि मिक्स करून पुन्हा झाकण लावून ठेवते देठ शिजेपर्यंत. देठ शिजलेले आहेत. आता किसून ठेवलेलं खोबरं घालते, कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. भाजी तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात 1 चमचा तूप घालते, राई, जिरं, 1 सुकी मिरची बारीक तोडून, लसणीच्या 2 पाकळ्या बारीक चिरलेल्या, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी केलेली आहे. त्यात थोडंसं हिंग आणि हळद घालते, मिक्स करून घेते. 1 टोमॅटो बारीक चिरलेला घालते, थोडीशी कोथिंबीर घालते आणि परतून घेते. ते शिजून ठेवलेली मुगाची डाळ आहे, ती घालते. थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. छान उकळी काढून घेते. वरून कोथिंबीर घालते. मुगाच्या डाळीचं वरण तयार आहे. इथे कारली घेतलेली आहे, साफ करून घेते. मधून चिरून घेते. त्यातल्या बिया काढून टाकते. अशा प्रकारे मी कारली साफ करून घेतलेली आहेत. त्याला वरून मीठ लावते आणि कुकरमध्ये शिजून घेते. 2 शिट्ट्या काढून शिजून घेतलेले आहे. उलटे करून ठेवते, पाणी निघून जाईल त्यातलं. ते कढईत तेल घेतलेले आहे. त्यात कांदा, आलं, लसूण, ओलं खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेते. आता मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे मी आणि जाडसर वाटून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. मिक्सरमधलं वाटलेलं सारण घालते. लाल मिरची पावडर, हळद आणि थोडासा गरम मसाला घालते. मीठ, चिंचेचा कोळ आणि गूळ घालते. बारीक चिरलेला कांदा घालते. कोथिंबीर घालते आणि सारण मिक्स करून घेते. इथे वाफून ठेवलेल्या कारल्यांमध्ये मी सारण भरून घेते. अशा प्रकारे सारण भरून झालेलं आहे. आता मी धाग्याने घट्ट बांधून घेते, ते सारण बाहेर पडू नये म्हणून. पॅनमध्ये तेल घेतलेले, त्यात कारली मी फ्राय करायला ठेवते. आतलं सारण पण भाजलेलं आहे आणि कारली पण वाफून घेतलेले आहेत. ते आता क्रिस्पी होईपर्यंत मी भाजून घेते. कारली भाजून झालेली आहे. आता मी वरून मीठ आणि लाल मिरची पावडर घालते आणि कारल्यांना बाहेरच्या बाजूने लावून घेते. कारली शिजून तयार आहेत. ते कारली साफ करून घेते. दोन्ही टोकं काढून टाकलेले आहेत आणि मध्ये कडक बिया आहेत, त्या काढून टाकते. आता मी बारीक बारीक चिरून घेते. अशा प्रकारे कारली चिरून झालेले आहेत. त्याला मी मीठ लावून बाजूला ठेवते अर्ध्या तासासाठी. अर्धा तास झालेला आहे. कारल्यातनं थोडंसं पाणी निघालेलं आहे, ते काढून टाकते आणि कढईमध्ये कारली सुके भाजून घेते. तेल नाही घातलेलं अजून. तेल घालते आणि तेलात कारली परतून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. कारली शिजलेली आहेत. वरून कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालते आणि मिक्स करून घेते. ओलं खोबरं घालते.
कोथिंबीर घालते आणि सगळं छान परतून घेते. कारल्याची भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.